तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातील मदनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुर्ला गावातून एक धक्कादायक घटना। नमस्कार, मी श्रीनिधी पुठेवाड। पाहूया। कामारेड्डी जिल्ह्यातील कुर्ला गावात एका कुटुंबावर भयंकर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। शिवराज राजचन्ना गाडेवार वय 35 यांनी पत्नी अर्चना वय 27 आणि तिच्या वडिलांवर प्रल्हाद देवघरेवर कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमा केल्याचा पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे। या घटनेत अर्चना व प्रल्हाद यांना विविध जखमा झाल्या असून एका बोटाचा हाडापासून विच्छेद झाला असल्याचे स्थानिक अहवालात नमूद आहे। घटनेचा तपशील। शिवराज व अर्चनाचे विवाह पारंपरिक पद्धतीने 22 मार्च 2011 रोजी झाले होते। दाम्पत्याला 2 मुलं, स्नेहल 13, वेदांत 9। पोलिसांनी सांगितले की शिवराजावर दारू व गांजाच्या व्यसनाचा आरोप आहे व घरातील काही मालमत्ता विकून सुमारे 10 लाख रुपये मद्यपानावर खर्च केल्याचे कुटुंबाने आरोप केले आहे। कामाची अनुपलब्धता आणि आर्थिक तणावामुळे अनेकदा मारहाण होत होती। अर्चनाला माहेरून 10 लाख रुपयाची आण म्हणून शिवराज नेहमी पत्नी अर्चनाला मारहाण करायचा। मारहाणीमुळे अर्चना सुमारे 1 महिना आधी माहेर गेली होती, पण नंतर परत इनवणी करून 15 दिवसांपूर्वी घेऊन आला होता। 5 जूनला परत मारहाण केली। 6 जूनला अर्चनाचे वडील प्रल्हाद देवघरेरा, कुंटूर तालुका नायगाव जिल्हा नांदेड महाराष्ट्र आणि भाऊ सतीश विचारपूस करण्यासाठी कुर्ला आले असताना शिवराजने अचानक प्रल्हाद यांच्यावर व पत्नी अर्चनावर कुऱ्हाडीने वार केला। भाऊ सतीशच्या खबरदारीमुळे जीवित हानी टळली, तरी पत्नी अर्चना व अर्चनाचे वडील प्रल्हाद यांना गंभीर दुखापत झाली। गावकऱ्यांनी मदनूर पोलिसांना तातडीने सूचित केले। 7 जून रोजी मदनूर पोलीस ठाण्यात अर्चना आणि अन्य नातेवाईकांच्या फिर्यादीवरून शिवराजविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलीस अहवालानुसार हुंडाबळीच्या आरोपासह जीव घेण्याचा प्रयत्न व गंभीर जखमा यांसारखे कलमे ॲक्ट्स आणि सेक्शन एस 109, 85 BNS 3-4 DPA नोंदवण्यात आले आहेत। अर्चना व प्रल्हाद यांना उपचारासाठी बासवाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले गेले आणि नंतर पुढील उपचारांसाठी निजामाबाद शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। दोघांची प्रकृती स्थिर आहे। गावात मोठा संताप पसरला असून कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक कायदेशीर गुन्हेगार कृती आणि सुरक्षा याची मागणी करत आहेत। मदनूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आनंदी मोहन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी सुरू आहे। हा प्रकार किती गंभीर आहे त्यावर पुढील तपासातून अधिक माहिती समोर येईल। आमचे अपडेट्स मिळवण्यासाठी YouTube न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीनतम बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। सुरक्षित रहा, जागरूक रहा।